Yes, friends, as we have seen just now, the two categories in simple present tense. आज आपण याच्यामधलं ए कॅटेगरीचं ट्रीटमेंट घेऊया. व्हॉट डू यू मीन बाय ट्रीटमेंट? ट्रीटमेंट मीन्स आपण एका वाक्याची सहा प्रकारचे वेगवेगळ्या वाक्यांमध्ये उपयोग करतो. याच्यामध्ये पॉझिटिव्ह मध्ये 3 टाइप्स ॲज वी हॅव सीन अर्लियर ऑल्सो अँड निगेटिव्ह मध्ये 3 टाइप्स. जसं आपण फंडामेंटल 1 आणि 2 मध्ये अभ्यास केला होता. इन द सेम मॅनर we are going to study 6 types of a sentence over here. First of all, we'll go for only and only a group of sentences. Here I'll change my sentence. Sentences of a group. It is not a group of sentences. We will study first sentences of a group. A group चं वाक्य घेऊ. तत्पूर्वी मी तुम्हाला काही गोष्टी सांगतो. As you have already seen, जेव्हा आपल्याला वर्बल क्वेश्चन बनवायचा असतो किंवा निगेटिव्ह सेंटेन्स बनवायचं असतं तेव्हा वी नीड हेल्पिंग वर्ब इन द सेंटेन्स. ॲज यू हॅव सीन जस्ट बिफोर सम टाइम वी डिस्कस्ड द स्ट्रक्चर ऑफ ए अँड बी. देयर वॉज नो हेल्पिंग वर्ब इन द स्ट्रक्चर. सो द स्ट्रक्चर ऑफ ए ग्रुप इज सब्जेक्ट प्लस मेन वर्ब फर्स्ट फॉर्म, रिमेनिंग पार्ट अँड फुल स्टॉप. या ठिकाणी बघा देर इज नो हेल्पिंग वर्ब. लक्षात ठेवा जेव्हा हेल्पिंग वर्ब वाक्यामध्ये असतं इंग्लिशमध्ये इट कम्स ॲट सेकंड प्लेस ओनली. सब्जेक्टच्या नंतर हेल्पिंग वर्ब असते. या ठिकाणी देर इज नो हेल्पिंग वर्ब. सब्जेक्टच्या नंतर डायरेक्ट मेन वर्ब हे इंग्लिशमध्ये 2च ठिकाणी तुम्हाला दिसेल. ते एक म्हणजे सिम्पल प्रेझेंट टेन्स आणि दुसरं म्हणजे सिम्पल पास्ट टेन्स. मग अशा ठिकाणी काय करायचं? बिकॉज जर आपल्याला वाक्याचा वर्बल क्वेश्चन बनवायचा असेल किंवा निगेटिव्ह सेंटेन्स बनवायचं असेल त्या ठिकाणी आपल्याला हेल्पिंग वर्ब हे लागतंच. विदाउट हेल्पिंग वर्ब वी कॅनॉट गो फॉर वर्बल क्वेश्चन ॲज वेल ॲज निगेटिव्ह सेंटेन्स. मग वर्बल क्वेश्चन किंवा निगेटिव्ह सेंटेन्स आपला सिम्पल प्रेझेंट टेन्समध्ये बनवायचं तर काय करायचं? बिकॉज हिअर वी डू नॉट हॅव हेल्पिंग वर्ब विथ अस. अशा वेळेला काय करतो आपण? टू डूचा हेल्पिंग वर्ब वापरतो. प्रेझेंटमध्ये ए ग्रुपसाठी डू वापरतो आणि बी ग्रुपसाठी आपण डज वापरतो. whereas in past we use did. मी सांगितलं तुम्हाला असे 2 प्रसंग येतात पूर्ण इंग्लिशमध्ये, सिम्पल प्रेझेंट टेन्स अँड सिम्पल पास्ट टेन्स. सिम्पल प्रेझेंट टेन्समध्ये वी हॅव 2 कॅटेगरीज ऑफ द सेंटेन्सेस. देअरफॉर डू फॉर ए ग्रुप अँड डज फॉर बी ग्रुप इज यूज्ड. whereas in simple past tense for all the sentences did is used as helping verb wherever it is necessary. Try to understand. Helping verb is necessary if and only if we have to go for, or if and only if we need to make verbal question or we need to make negative sentence. इथं see जेव्हा आपण we'll see the structure first. करता डॅश डॅश काम करतो. Number second, that is these are the code numbers as you already know it. करता verbal question is nothing but शेवटी फक्त का लिहायचं. तर करता डॅश काम करतो का. अँड नंबर 3 इज एनी मीनिंगफुल WH क्वेश्चन. करता डॅश काम करतो. हेयर इट इज ऑलरेडी रिटन. सब्जेक्ट मेन वर्ब फर्स्ट फॉर्म, रिमेनिंग पार्ट फुल स्टॉप. करता डॅश काम करतो का. वर्बल क्वेश्चन बनवण्यासाठी आपल्याला काय करावं लागेल? डूचा वापर करावा लागेल. जर वाक्यामध्ये सहाय्यकारी क्रियापद असतं आपण काय केलं असतं? वी वुड हॅव टेकन इट ॲट द बिगिनिंग ऑफ द सेंटेन्स. इथं नाहीये, बाहेरून आणायचं आणि बाहेरच ठेवायचं. सुरुवातीला ठेवून आपण पूर्ण वाक्य परत रिपीट करूया. सब्जेक्ट प्लस मेन वर्ब फर्स्ट फॉर्म, रिमेनिंग पार्ट अँड क्वेश्चन मार्क. दॅट बिकम्स युअर वर्बल क्वेश्चन. वर्बल क्वेश्चनला स्टार करायचं जेणेकरून याच्या खालचे जेवढे काही WH क्वेश्चन्स तुम्हाला बनवायचे आहेत. ट्राय टू अंडरस्टँड. साधं वाक्य आपण एकच बनवतो, वर्बल क्वेश्चन एकच बनवतो. WH हवे तेवढे तुम्हाला बनवता येतात, मात्र ते मिनिंगफुल असले पाहिजेत. उगाच काहीतरी WH शब्द लिहिला आणि त्याच्यानंतर वर्बल क्वेश्चन रिपीट केला असं करायला नको. तर इथं काय करायचं? तुम्हाला आवश्यक त्या अर्थाचा WH शब्द लिहायचा. आफ्टर रायटिंग WH वर्ड प्लीज रिपीट द वर्बल क्वेश्चन ॲज इट इज. while repeating try not to repeat the capital word as it is. Here need not to write the capital word. Then capital letter, subject plus main verb first form,
remaining part and question mark. This is what the structure of positive side. This is positive. In negative, again, okay, I'll write the same format. Negative, first sentence, करता dash dash काम करत नाही. Number 2, negative ला थोडीशी जागा जास्त ठेवा because negative sentence we always write in two ways. एकदा सहाय्यकारी क्रियापद नॉट वेगवेगळं आणि दुसऱ्या वेळेस सहाय्यकारी क्रियापद नॉट एकत्र. सब्जेक्ट प्लस डू इथे घ्यावं लागेल बिकॉज ॲज आय टोल्ड यू अर्लियर, आता थोड्या वेळापूर्वी सांगितलं, वाक्याचा वर्बल क्वेश्चन बनवायला आणि वाक्य नकारात्मक बनवायला आपल्याला सहाय्यकारी क्रियापदाची गरज असते आणि सहाय्यकारी क्रियापद हे 2 नंबरला असतं, म्हणून आपण डू हे नंबर 2 पोझिशनला घेतलं. ॲज वी हॅव टेकन डू, नाऊ वी कॅन यूज नॉट आफ्टर हेल्पिंग वर्ब. सो नॉट प्लस मेन वर्ब फर्स्ट फॉर्म रिमेनिंग पार्ट फुल स्टॉप. In another manner, it should be written as don't plus main verb first form remaining part and full stop. Now, as you have helping verb in the sentence, you will be able to easily go for the helping verbal question, that is करता dash dash काम करत नाही का. करता डॅश काम करत नाही का. काय करता येईल तुम्हाला. सी टेक द हेल्पिंग वर्ब ॲट द बिगिनिंग ऑफ द सेंटेन्स अँड रिपीट द रिमेनिंग पार्ट ऑफ द सेंटेन्स ॲज इट इज. सो डू प्लस सब्जेक्ट प्लस नॉट प्लस मेन वर्ब फर्स्ट फॉर्म रिमेनिंग पार्ट अँड क्वेश्चन मार्क. हिअर डोंट हेच रिपीट करा. डोंट इकडे घ्या. सब्जेक्ट बघा मी इथलंच घेतोय, दुसरीकडचं कुठलंच घेत नाही. मेन वर्ब फर्स्ट फॉर्म बघून बघून लिहा, डोकं लावू नका. इंग्लिश शिकायला डोकं लावण्याची अजिबात गरज पडत नाही. तुम्ही डोकं लावण्याचा प्रयत्न देखील करू नका. फाईन. देन निगेटिव्ह मध्ये नंबर 3 इज एनी. माझ्याकडे इकडे जागा नाही, तुम्ही तुमच्या पेजवर खाली लिहा. एनी मीनिंगफुल WH question. How it is to be written? To make any WH question, what do you need? WH word at the beginning of the sentence and after this verbal question as it is. काय verbal question आहे बघून बघून लिहू आपण. Do plus बघा इथं subject plus not, subject plus not plus main verb first form remaining part question mark. That makes your WH question. WH शब्द परत एकदा पुन्हा लिहायचा and in another manner it will be like this. Don't plus subject plus first form, don't plus subject plus first form remaining part question mark and that makes your WH question. व्यवस्थित लिहा and then we will see an example or two so that you will be able to understand how the treatment of simple present tense A group is done. Whenever I say treatment, it means 3 types in positive and 3 types in negative. लिहिला असेल तर आपण will go ahead. Okay, tell me the first sentence and we will see 6 types of it. Okay, तेच वाक्य घेऊ. मुले सकाळी व्यायाम करतात. फाइन. वर्बल क्वेश्चन काय लिहायचा. मुले सकाळी व्यायाम करतात का. WH क्वेश्चन. या वाक्याला अनुसरून जेवढे काय WH क्वेश्चन तुम्हाला येतील सार्थक असेल मिनिंगफुल असेल ते लिहू शकता. मुले फॉर एक्झाम्पल इथं केव्हा व्यायाम करतात. कोणती मुले सकाळी
व्यायाम करतात. ऑल राईट. मुले सकाळी कोठे व्यायाम करतात. मला व्यायाम हा शब्द जास्त जर अवघड जात असेल तर यू कॅन राईट एक्सरसाइज ओव्हर हिअर, काय अडचण नाही. मुले सकाळी किती वेळ व्यायाम करतात. लक्षात घ्या, त्याप्रमाणे सिंपल सेंटेन्स 1 ते पॉझिटिव्ह मध्ये आहे. पॉझिटिव्हचे 3 टाइप्स. these are code numbers. code number 1, code number 2, code number 3. 3 means WH question. हे लक्षात ठेवा. 3 is nothing but WH question. व्यायाम करतात. ॲज यू ऑल नो ए ग्रुपचं वाक्य आहे. ए ग्रुपची प्रॅक्टिस आपण सध्या करतोय. तुम्हाला ऑलरेडी यू ऑल नो सब्जेक्ट प्लस मेन वर्ब फर्स्ट फॉर्म रिमेनिंग पार्ट अँड फुल स्टॉप. मला स्ट्रक्चर ऑलरेडी मी दिलेलं आहे. त्या स्ट्रक्चर प्रमाणे पुढे जाऊ आपण. काय मुले स्टुडंट्स या अर्थानं मुले जर आपण स्टुडंट्स अपोस्ट्रॉफ देण्याची गरज नाही. अनेक वचनाला अपोस्ट्रॉफ द्यायचं नाही. स्टुडंट्स काय व्यायाम करतात. एक्सरसाइज सकाळी इन द मॉर्निंग. मुले सकाळी व्यायाम करतात का. सांगितल्याप्रमाणे डू अगोदर वापरा. रिपीट द सेंटेन्स ॲज इट इज. डू स्टुडंट्स exercise in the morning. मुले केव्हा व्यायाम करतात. once you have verbal question with you, it is very easy to go for WH question. WH question कसा करायचा. WH शब्द अगोदर लिहा. त्यासाठी mark all the WH words in your sentences, in your WH questions. कोणती मुले, कोठे, किती वेळ. लक्षात ठेवा, तुमच्याकडे WH शब्द ऑलरेडी लिस्ट मी दिलेले आहे. ते तुम्हाला पाठ करणं गरजेचं होतं. आणि त्या ठिकाणी तुम्हाला समजलं असेल 5 जे WH वर्ड्स आहेत ते वेगळ्या प्रकारचे आहेत. कोणती डॅश डॅश, कोणाची डॅश डॅश, किती डॅश डॅश, किती डॅश डॅश आणि कोणत्या प्रकारची डॅश डॅश. तसं इथे डॅश डॅश म्हणजे काय, ते जोडून येतात. 5 WH शब्द जे आहेत ते वेगळ्या कॅटेगरीचे आहेत. किती डॅश डॅश, कोणती डॅश डॅश, हे 2 या ठिकाणी 5 पैकी आलेले आहेत. ओके. Now I already told you how to make WH question and we have practiced this in our phase 1 where fundamental 1 and fundamental 2. मुले केव्हा व्यायाम करतात. So write केव्हा, that is when at the beginning and after that verbal question as it is. When do students exercise. In the morning च्या ऐवजी when आलेला आहे त्याच्यामुळे in the morning is to be dropped here. And the question is ready. कोणती मुले, which students. लक्षात घ्या, इथे एक नियम तुम्हाला सांगतो. So whenever, see, listen carefully. Whenever WH word is used for subject, or we can say in another manner, subject is expressed in WH word, then to make WH question we need not to write do, does and did in the sentence. म्हणजे do, does and did verbal question आपल्याला रिपीट करायचं नाही. तर what is to be written after WH word? After WH word what is to be written is nothing but first sentence as it is. जर करता the subject हा WH शब्दामध्ये एक्सप्रेस झालेला असेल and this is applicable only for पॉझिटिव्ह सेंटेन्सेस. निगेटिव्ह सेंटेन्स मध्ये हा रूल ऍप्लिकेबल नाही. बघा, विथ स्टुडंट नंतर काय लिहायचं, हा असं वाक्याचा भाग लिहायचा. एक्सरसाइज विथ स्टुडंट्स एक्सरसाइज इन द मॉर्निंग. डू एक्सरसाइज इन द मॉर्निंग असं वापरलं जात नाही. दिस इज ऍप्लिकेबल फॉर ओनली दोज WH क्वेश्चन्स वेअर इन सब्जेक्ट इज एक्सप्रेस्ड इन WH वर्ड्स. बाकी कुठेही त्याचा वापर करण्याची गरज नाही. आणि निगेटिव्हमध्ये हा नियम वापरला जात नाही. मग हा नियम कुठे कुठे वापरला जातो. सिंपल प्रेझेंट, सिंपल पास्ट ॲज वेल ॲज इन
हॅव अँड हॅज काइंड ऑफ सेंटेन्सेस, ते पण नथिंग, ते त्या ठिकाणी आपण जे शिकलो ते पण याच प्रकारचे वाक्य होते, सिंपल प्रेझेंट सेंटेन्स. मुले सकाळी कोठे व्यायाम करतात, कोठे, व्हेअर, राईट, व्हेअर ॲट द बिगिनिंग अँड आफ्टर दॅट वर्बल क्वेश्चन ॲज इट इज. वर्बल क्वेश्चनचा आपल्याला कन्फ्युजन होऊ नये म्हणून काय करायचं, त्याला स्टार आपण केलेला इथं. मग व्हेअर डू स्टुडंट्स एक्सरसाइज इन द मॉर्निंग. मुले सकाळी किती वेळ अभ्यास करतात, किती वेळ व्यायाम करतात, अभ्यास नाही. ओके, किती वेळ इज फॉर, हे तुम्हाला पाठ आहे. हाऊ मच टाइम, दिस इज युअर WH word. आफ्टर दिस verbal question as it is. What is which is verbal question? Go to the start sentence. Do students exercise in the morning? लिहून घ्या and we will see the negative part of it. काय केलं आपण इथं, simple sentence, verbal question and WH as many as possible. Here we have seen 4 types of WH. तुम्हाला जेवढे आठवतील तेवढे तुम्ही प्रॅक्टिस करू शकता. सो as many as WH, कुणीही शॉर्टकट करायचा नाही. आणि होमवर्कमध्ये मी सांगतो त्याप्रमाणे तेवढेच सेट्स कमीत कमी करायचे, तोपर्यंत पुढचं लेक्चरला जायचं नाही, अदरवाईज काहीही उपयोग होणार नाही. If you want the positive results, please do as per the instructions only. Okay, now we will see the negative part of it. मुले सकाळी व्यायाम करत नाहीत. Verbal question will be okay. निगेटिव्ह सेंटेन्स आपण नेहमी 2 प्रकारे लिहितो, त्यामुळे थोडंसं प्लेस एक्स्ट्रा ठेवा. आणि दुसरं वाक्य येईल, मुले सकाळी, मी ते एक्सरसाइज देतो बघा. तुम्हाला जर व्यायाम जड असेल तर, व्यायाम हे थोडंसं अवघड वाटत असेल तर एक्सरसाइज लिहा. करत नाहीत का. देन नंबर 3, एनी मीनिंगफुल WH क्वेश्चन यू कॅन गो फॉर. फॉर एक्झाम्पल, मुले सकाळी एक्सरसाइज का करत नाहीत. काय WH वर्ड ओव्हर हिअर. समजा मुद्दाम तो सब्जेक्ट हा WH मध्ये आलेला आपण एक क्वेश्चन घेऊ, सो दॅट तुम्हाला सांगितल्याप्रमाणे फक्त पॉझिटिव्हमध्येच तो रूल ॲप्लिकेबल आहे, निगेटिव्हमध्ये नाही, हे सिद्ध होईल. कोणती मुले, कोणती मुले सकाळी एक्सरसाइज करत नाहीत. आणखी काय म्हणता येईल, मुले कोणत्या दिवशी, वगैरे वगैरे. मला आठवत लिहू शकतो तुम्ही. सकाळी एक्सरसाइज करत नाही. समजा संडेला सकाळी आपण ट्रेकिंगला जातोय, त्या दिवशी एक्सरसाइज करत नाहीत, म्हणून आपण लिहू शकतो कोणत्या दिवशी करत नाही, तर संडेला करत नाही. बिकॉज ऑन संडे ऑल स्टुडंट्स गो फॉर ट्रेकिंग. फाईन. तुम्हाला स्ट्रक्चर दिल्याप्रमाणे सब्जेक्ट प्लस काय करता येईल, डू नॉट, मेन वर्ब फर्स्ट फॉर्म, रिमेनिंग पार्ट फुल स्टॉप. याला आपण डोंट असं देखील लिहितो. मेन वर्ब फर्स्ट फॉर्म फुल स्टॉप. and this is your negative sentence. व्यायाम करत नाहीत. ओके, सब्जेक्ट मुले इज स्टुडंट्स. मुले जर तुम्ही बॉयच्या अर्थानं वापरला असेल तर बॉईज लिहा. मुले जर तुम्ही चिल्ड्रन, लहान मुलांच्या अर्थानं वापरला असेल तर चिल्ड्रन लिहा, डझंट मॅटर. स्टुडंट्स काय, डू नॉट, गो ॲज पर द स्ट्रक्चर, डू नॉट एक्सरसाइज सकाळी इन द मॉर्निंग. बघा, नेगेटिव्ह सेंटेन्स इज ऑलवेज practiced in 2 ways. Students don't exercise
इन द मॉर्निंग. मग तुम्ही म्हणाल सर आम्ही एकाच प्रकारे अभ्यास करत चालतं का? अरे बाबा समोरचा व्यक्ती कोणत्या प्रकारचं वाक्य बोलवलं आपल्याला माहिती आहे का? दॅट्स वाय प्रॅक्टिस इन 2 ways itself, डझंट मॅटर. ओके, नेक्स्ट वर्बल क्वेश्चन मला डोकं लावू नका. सहाय्यक क्रियापद सुरुवातीला लिहा आणि रिपीट द रिमेनिंग पार्ट ऑफ द सेंटेन्स ॲज इट इज. सो हिअर इट विल बी डू स्टुडंट्स, बघून लिहा. नॉट एक्सरसाइज in the morning. Question mark. Or in the another way it should be written as like don't students exercise in the morning. मुले सकाळी एक्सरसाइज का करत नाही? सो मार्क द WH वर्ड अँड देन विल गो फॉर WH क्वेश्चन्स. कोणती मुले? हिअर इट इज कोणत्या दिवशी. सो राईट WH वर्ड ॲट द बिगिनिंग ऑफ द सेंटेन्स अँड आफ्टर दॅट रिपीट द वर्बल क्वेश्चन ॲज इट इज. वर्बल क्वेश्चनचे आपल्याला गफलत होऊ नये म्हणून स्टार करून ठेवा. यू वोंट बी कन्फ्युज्ड. वाय आफ्टर वाय रिपीट द वर्बल क्वेश्चन ॲज इट इज. वाय डू students not exercise in the morning. किंवा why don't students exercise in the morning. Okay, after this next WH question that will go for is कोणती मुले. हे तुम्हाला पाठवत असलं पाहिजे. which dash dash means which students. after this WH word repeat the verbal question as it is. बघून लिहा. yes, तुम्हाला आता डाऊट येण्याची शक्यता आहे की डूचं वाक्य वापरायचं का नाही. तर निगेटिव्ह मध्ये तो रूल ॲप्लिकेबल नाही आहे. तर या ठिकाणी डूचं वाक्य तुम्ही वापरू शकता.